हॅलो एव्हरीवन, मी अपूर्वा परत तुमच्या सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये स्वागत करते आहे. तर इथे मी परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात केलेली. पहिले मी कुकर लावून चपात्या करायला घेतल्या आणि आज प्लॅन होता पाटवडी बनवण्याचा. तर इथे आई पाटवडीची तयारी करत होत्या. सर्वप्रथम त्यांनी गरम तेल करून त्यात जिरे मोहरी टाकली आणि मग नंतर हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली. तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही ही पेस्ट घेऊ शकता आणि ती मस्त तेलात फ्राय होऊ द्यायची. चटणी तेलात छान फ्राय झाली की मस्त चव येते. नंतर इथे कढीपत्ता टाकला आणि नंतर हळद टाकली. हळदीनंतर आता आपण पाणी टाकणार आहोत. जितकी पाटवडी करायची त्या अंदाजानुसार तुम्ही इथे पाणी टाकायचं. नंतर त्यात मस्त अशी कोथिंबीर टाकली. त्या पाण्याला छान उकळी येऊ दिली. उकळी आल्यावर तुमच्या प्रमाणानुसार या पाण्यात जितकं बसेल तितकं आपल्याला बेसन पीठ टाकून ते छान मिक्स करायचं. ही प्रोसेस खूप फास्ट करावी लागते, नाही तर बेसन पीठ नीट मिक्स नाही होत. नंतर मग त्याच्या वड्या करायच्या होत्या म्हणून इथे मी 2 ताटांना छान तेल लावून घेतलेलं आणि गरम गरम वड्या इथे थापायला सुरुवात केलेली. पीठ खूपच गरम होतं म्हणून जरा थंड पाण्याचा हात घेऊन आम्ही त्या वड्या थापल्या. एकीकडे आई वड्या थापत होत्या आणि एकीकडे मी वड्या थापत होती. इथे आई मला सांगत होत्या की जरा लाटण्याच्या साहाय्याने तू थोडं हळूहळू लाट म्हणजे छान वड्या पडतील. नंतर आईने वड्या कापून घेतल्या. तर ही झाली आपली पाटवडी. आणि मग नंतर इथे मी रशाची भाजी रसा करत होते पाटवडी टाकण्यासाठी. तर मी गरम तेलात खडे मसाले टाकले. नंतर घरी केलेला कांदा लसूण मसाला टाकला. हा मसाला ॲक्च्युली मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो, तर थंड मसाला होता तर खूपच त्याचं उडतं म्हणून मी प्लेट ठेवलेली. नंतर मसाला छान तेलात झाल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ, धनेपूड हे सगळं टाकून घेतलं आणि परत ते सगळं छान तेलात होऊ दिलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी तेलात छान झाल्यावर त्यात मी परत पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि एक छान रस्सा असा बनवून घेतला. रस्सा झाल्यावर त्यात मग मम्मीने वड्या सोडल्या आणि मी वरून कोथिंबीरीने गार्निशिंग केली. तर आमच्या तिघींचे हात भाजीला लागले. नंतर मी इथे तळायला मिरची घेतली, मिरची तळली. नंतर मी आणि प्रशांतने एक वॉक घेतला. नंतर आज सोसायटीत किट्टी चालू झाली, तर मी माझ्या फ्रेंड्स, या सगळ्या सोसायटीतल्या फ्रेंड्स आहेत या माझ्या किट्टी पार्टीमध्ये. तर आज फर्स्ट किट्टी स्टार्ट होणार होती, तर माझ्या फ्रेंडने माझी चीट काढली. हेच त्याची माझं नाव बोलली इथे. आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं. थँक्यू.